नमस्कार मित्रांनो. तर पवार या ठिकाणी सध्या आपण आलो केरळमध्ये आणि इथं बरंचसं पाहण्यासाठी आहे. जे बोट आणि प्रायव्हेट बोट केंद्र आहे त्याची पॅकेज लागला काय नाही, प्राईस काय नाही हे तुम्हाला सांगेल मी थोड्या वेळामध्ये. नंतर आता तुम्हाला कंटिन्यू ठेवा आपल्या ब्लॉगमध्ये. शेवट तुम्हाला किती पैसे लागले काय नाही सगळी काही तुम्हाला माहिती मिळणार आहे. आणि मी जास्त माझं तोंड न दाखवलं तुम्हाला इथली पूर्ण जे स्पॉट आहे इथला ठिकाणी आहेत पाहायसाठी ते तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. अमेझॉन नगरी, अमेझॉन नदीमध्ये, अमेझॉन नदी केरळचं फेमस. आणि आमचे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध मराठा आरक्षणाचे अन्नदाते माननीय श्री जरांगीदादा पाटील हे पण आपल्या सोबत आहेत. आणि हे पण हे चालक आपले बोट चालक मालक आणि मी. आणि हे आपले जंगल अमेझॉनचे जंगल. इथं कुठं पण आहे ना कुठं मिळू शकतो. कधी काही आपल्याला आढळत सांगता येत नाही. इकडे चिमण्या, कावळे, कायकीन बायकीन बऱ्याच जागा आम्हाला असे मोठमोठे अजगर पण दिसलेत. पण आपल्या मोबाईलमध्ये मी शूट करू शकलो नाही कारण की आपला मोबाईल तेव्हा स्विच ऑफ पडला होता. ऑटोमॅटिक काय झालं होतं माहिती नाही. पण तुम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्हाला जास्त तोंड न दाखवतो तुम्हाला मी इथला सगळा काही स्पॉट दाखवतो. तर पहा, व्हिडिओ बी क्लिअर निघाला. पूरा अच्छा जगह है भैया. हाँ, फिल्म शूटिंग प्लेस है मलयालम मूवी, इंग्लिश मूवी. हाँ, इकडं
हे बघा मित्रांनो, इकडे सगळे फिल्म शूटिंग झालेली आहे. इकडे आयना कोंडा असे अनेक जे आपले पिक्चर असे इंग्लिश, मराठी, हिंदी, गुजराती, कोणचे पिक्चर, मल्याळम, जास्तीत जास्त मल्याळम मूवीजची शूटिंग इथंच होती. इकडं आयनाकोंडा कधी पण निघू शकतो, तर कंटिन्यू राहा आयनाकोंडा पाहण्यासाठी. आयनाकोंडा, अजगर असे अलग अलग प्रकारचे साप, टायगर, काही पण असू शकतं इकडं. तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. हे ठिकाण मात्र गोव्यापेक्षा बरं आहे. हे एवढंच ठिकाण फक्त. गोव्यापेक्षा ठिकाण सध्या हे बरं आहे. गोवा, राखा हे नाव आहे. हा, तर आता सध्या आपण याच्या पलीकडून आपल्याला एक समुद्र आहे. ते समुद्र सध्या आपल्याला पाहायचं आहे. तर समुद्र पण तुम्हाला दाखवतो कसं आहे काय नाही ते. याच्या पलीकडून समुद्र आहे. तर समुद्र पण तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. आभाळाचं वातावरण. हॉटेल एकदम मोठी मोठी. मित्रांनो, जोरदार पाऊस आला सध्या. आणि प्रत्येक साईडला आपण लावलं जाते. आणि खाण्यापिण्यासाठी आणायला गेले आणि हे बघा, हे प्रत्येक तुम्ही पाहत असतात तुम्हाला तिकडे दिसत नाही, पावसा कारणास्तव. पण इकडे सगळं काही ते बोट वगैरे आहेत, सगळं एका साईडला येऊन थांबलेले आहेत. आणि आम्ही पण एका साईडला येऊन थांबलो. आता खाण्यापिण्याची व्यवस्था काय ते करणार आहेत. कारण की 2 घंट्याचा आपला प्रवास आहे. पूर्ण 2 तासाचा प्रवास झाल्यानंतर आपण यावं
त्यानंतर आपण पुढचा प्रवास करू, कारण की पावसा कारणाचं आपल्याला काय जास्त पाहायला सगळं काय भेटेल. तुम्ही फक्त कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. तर पाऊस काय येईल त्याच्या कारणाचं आपण सध्या काही जाऊ शकत नाही, कारण तिकडे ते बोलतात तिकडे अलाउड नाही जाण्यासाठी. बाकीचे जे काही आपला ठिकाण आहे तेच आपण पाहू. तरी पण तुम्हाला मी थोडंसं नावड करून थोडा समुद्र दाखवतो. हे बघा, तुम्हाला समुद्र दिसतात तिकडे, आणि तिकडे समुद्रामध्ये काय नाही मोठमोठ्या लाटा पाहायला मिळतील. खूप तिकडे इकडे आहे तिकडे, आणि तिकडे पाहण्यासाठी तुम्हाला पहिलं सांगितलं आहे. तेवढं सांगायचं तेवढं कमीच आहे इकडे मीडियामध्ये आल्यानंतर. तर तुम्ही पण इकडे केरळला आल्यानंतर की या पाहण्यासाठी बेस्ट व्हिडिओ तसं तुम्ही पाहत असाल. पहिलं थोडं जास्त मी माझं चेहरा न दाखवता तुम्हाला इथले जे काही ठिकाण आहेत ठिकाण जास्तीत जास्त ठिकाण दाखवेल. तरी पण ते दादा प्रयत्न करतायत तिकडे समुद्र दाखवण्याचा, आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. बघू दाखवतात की नाही दाखवतात. सध्या पाऊस तर काय नाही, सध्या थोडंफार कमी झाले आहे. तर तरी पण चॉईस करू आपण. ठीक आहे, हे बघा बसालो आपण. मित्रांनो, तिकडं सध्या आपण तिकडे का जाऊ शकत नाही, पण इथूनच मी तुम्हाला दाखवतो. हे बघा समुद्राच्या मोठ्या मोठ्या लहारा बघा, किती मोठमोठ्या लहार आहेत समुद्राच्या. तीन नदीचा संगम आहे म्हणे इथे, 3 नदीचा संगम. तर तिकडे काय ते मामा निधन झालेत आपले. तर एवढं बघूनच खुश राहा. ह्याच्यानंतर पण आपलं खूप याच्यापेक्षा पण 10 पटीनं भारी आहे पाहण्यासाठी, ते पण बघू. आणि जे काही जरांगे पाटील सेम जरांगे पाटील आपले थोडंच आहे. आणि आता आपण तुम्हाला थोड्याफार दाखवतो आणखी. मोठमोठ्या समुद्राच्या लाटा आहेत, पण मोठमोठ्या लाटा असल्या कारणाच हे बघा तुम्ही जसं बघताय आमच्यासारखे पर्यटन स्थळावर या बऱ्याच ठिकाणी लोक आलेले आहेत पाहण्यासाठी. आणि जसं हे तुम्ही पाहत आहात, हे एलिफंट रॉ आहे, म्हणजे हातीसारखा दिसणार हा दगड. यावर ख्रिश्चन समाजाचा एक स्टॅच्यू आहे. तेवढी माहिती का ना आपल्या सध्या, पण हातीसारखा एकदम दिसणार आहे. सेम हे पहा, सेम हातीसारखा दिसत आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहसाल तर हे पूर्ण हत्तीसारखा दिसणारा दगड आहे हा. बहुतेक कोणत्या देवाची मूर्ती पण असू त्यावरती. इथे आपल्याला भेटेल. बोल ना. जसं तुम्ही इथं पाहत आहात, हे जे या ज्या रूम आहेत इथे 8,000 रुपये प्रति एका जणाला आहे. तर इथं किती पण जण तुम्ही राहू शकता एका नाईटसाठी. 8,000 रुपये आहेत. तर तुम्ही इथं पण किती दिवस राहू शकता. आणि पर कॅन्डिडेट 8,000 रुपये, पर कपल 8,000 रुपये आहेत एका नाईटचे. तर तुम्ही इथं पण किती पण दिवस तुम्ही पाहू शकता. आणि एकदम मस्त आहे हे पण इकडे स्टाईल. आणि याच्या हे पाण्यामध्येच आहे, खरं म्हणलं तर पाण्यामध्ये आहे. हे पहा, जसं तुम्ही पाहताय की इकडे हे रूम झाल्यानंतर या रूम मध्ये सगळा का तुम्ही एन्जॉय घेऊ शकता. बघा समुद्र आहे या पलीकडून, समुद्रामध्ये जाऊ शकता, आंघोळ करू शकता, सगळं काही करू शकता इकडे तुम्ही. हे बघा ते मदर जीसस स्टॅच्यू आहे. मदर जीसस स्टॅच्यू हे ख्रिश्चन लोकांची काहीतरी देवाची मूर्ती आहे बहुतेक. आपल्याला थोडी माहिती नाही, पण त्यांची मूर्ती आहे काहीतरी बहुतेक ही. हे बघा, हे बघा जसं तुम्ही बघताय की स्टॅच्यू आहे एक ख्रिश्चन समाजाचा. त्याला काय म्हणतात काय नाही तेवढी आपल्याला जास्ती का माहिती नाहीये, पण आहे इथं पण हे बघा काय मस्त आहे पाहण्यासाठी. यस
जसं तुम्ही पाहताय मित्रांनो की ते समोर आपण इकडे जात आहे. तर सध्या आपण केरळमध्ये आहेत आणि थोडं समोर आपण गेला तर तामिळनाडूची बाउंड्री आहे तिथे. थोडंसं 1 किलोमीटर जर आपण दूर जाणार तिकडे तामिळनाडू, तर कंटिन्यू आपण सध्या चालूत आपण जवळपास कंटिन्यू आपल्या बाबमध्ये. आणि हे बघा हे पक्षी बघा मस्त थांबले ते एका ठिकाणी जाऊन पावसाचा आनंद घेत. पावसाचा आनंद घ्यायला आपल्यासारख्या. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, आपण बरंच इकडे काही फिरलेलं आहे आणि आपल्याला सध्या भूक लागली पोटामध्ये खायला. सध्या प्रॉन्स आपण मागू आता आणि प्रॉन्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर सध्या समोर हॉटेल वगैरे आपण बघू आणि इकडेच हॉटेल वगैरे आपल्याला मिळतील आणि इकडे हॉटेलचा आनंद घेऊन आपण खाण्यापिण्यास काहीतरी बघू. ठीक आहे, तर कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये. कोलंबीचे बडगावचे भाजी कोलंबीचे.
आलो साईडला हे बघा. देखो ये हमारे जरंग पाटील साहब है अभी है? ये देखो. तर मित्रांनो, जसं आपण आतापर्यंत तुम्ही पाहितलेलं आहे की एवढे काही आपण ठिकाणी फिरलो, तर मस्त इथं खूप काय असं तुम्ही जसं तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही, तुम्ही तर पाहितलंच काय काय नाही ते. तर ह्यानंतर पण आपण असंच काहीतरी नवीन तुमच्यासाठी आणू, म्हणून या ब्लॉगला तुम्ही काय करा, लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, नसेल केलं ते करून घ्या, आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना मैत्रिणींना जे काय तुमचे खरे भांडे इकडे तिकडे मित्र मैत्रिणी असतील आपले फक्त मराठी हिंदी लोकांना पाठवू पण नका, कारण की आपले ब्लॉग फक्त मराठी होतात, फक्त तुमच्यासाठी. तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा हा ब्लॉग. आणि जसं केरळमध्ये जर मला जास्त काय माहिती नाही इकडची, पण हे जे आपण काय म्हणतात त्याला राव, जास्त का मला इकडची केरळची माहिती नाही, मी नवीनच आलो ते केरळला, मी माझा भाऊ. तर आमचं पॅकेज आहे, त्या पॅकेजमध्ये ते आपले ड्रायव्हर्स आहे, बाईक ओळखीचे आहेत आपल्या मुंबईमध्ये कोणाचे बहुतेक तरी. तर ते सगळं काय आपल्याला फिरवत आहेत, तर आपल्याला त्याला म्हणता पण येत नाही की इकडे चल तिकडे चल, तिकडे नेलं तिकडे चालू सध्या आपण. तर मित्रांनो, कंटिन्यू राहा, लाईक करा आपल्या चॅनलला. आणि ही बघा आपली गाडी, सध्या कोणी नाहीये, माहिती नाही कुठे गेले ती, येतील थोड्या वेळामध्ये. हे बघा आपले हे बॅग्स, आता डायरेक्टली बहुतेक आपल्याला हॉटेलमध्ये जायचंय, हॉटेलमध्ये जाऊन बॅग्स वगैरे आपल्याला ठेवायच्या आणि नेक्स्ट कुठे जायचं काय नाही ते पाहायचंय.